शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जर केना, करडू, दुधी, लवाळा यासारखे तण उगवणीपूर्व तणनाशकाचा वापर करून सुद्धा जात नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण या व्हिडिओद्वारे केना, करडू, दुधी, लवाळा यासारखे तण कसे आटोक्यात आणायचे आणि त्यासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करायचा हे आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये मुख्य तण पाहिली तर केना, करडू, लवाळा, विंचू, कुंदा हे तण सोयाबीन पिकाला वर येऊ देत नाही। त्यामुळे या तणांवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला क्युरिन किंवा क्लोबेन या तणनाशकाचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये क्लोरीम्युरोन इथाइल हा टेक्निकल घटक आहे। क्युरिन आणि क्लोबेन हे निवडक आणि सिस्टमिक तणनाशक आहे, जे की विशिष्ट प्रकारच्या तणांना मारते आणि त्यांची वाढ थांबवते, परंतु या तणनाशकाचा इतर पिकावर परिणाम होत नाही। तसेच क्युरिन आणि क्लोबेन हे सिस्टमिक तणनाशक सुद्धा आहे। हे तणनाशक फवारणी केल्यानंतर तणांच्या पानावर पसरते, खोडामध्ये जाते आणि मुळांपर्यंत जाऊन तणाची वाढ थांबवते आणि जेणेकरून हे तण सुकायला लागतं आणि काही कालावधीनंतर हे तण वाळून जातं। तुम्हाला जर या तणनाशकाचा वापर करायचा असेल तर क्युरिन किंवा क्लोबेन या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक तणनाशक वापरू शकतात। आणि या तणनाशकाचे जर वापराचे प्रमाण पाहिले तर 15 ग्राम प्रति एकर तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि वापर सुद्धा सोयाबीन पेरणीनंतर 20 दिवसांनी तुम्हाला वापर करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये गाजर गवत, करडू, दुधी आणि अघाडा या तणांचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला टर्गा सुपर या तणनाशकाचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये क्विझोल्फा इथाइल हा टेक्निकल घटक आहे। टर्गा सुपर हे सिलेक्टिव्ह सिस्टमिक तणनाशक आहे, जे की विशिष्ट प्रकारच्या तणांना मारते आणि तणाच्या सिस्टीम मध्ये जाऊन त्या तणाची वाढ थांबवते। तुम्हाला जर टर्गा सुपर या तणनाशकाचा वापर करायचा असेल तर या तणनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर 15 ते 20 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी आणि प्रति एकरी डोस पाहिला तर 300 मिली 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे। आणि या तणनाशकाचा वापर तुम्हाला सोयाबीन पेरल्यानंतर 20 ते 21 दिवसांनी किंवा तण हे 2 ते 3 पानाचे असताना करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये केना, दुधी आणि लवाळा या तणांचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला क्युरिन किंवा क्लोबेन या तणनाशकाचा वापर करायचा आहे। आणि जर गाजर गवत, अघाडा, करडू यासारख्या तणांचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला टर्गा सुपर या तणनाशकाचा वापर करायचा आहे। आणि हे तणनाशक फवारताना एक गोष्ट लक्षात असू द्या, या तणनाशकाचा वापर तुम्हाला तण हे 2 ते 3 पानाच्या अवस्थेमध्ये असताना आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना तुम्हाला वापर करायचा आहे, तरच हे तणनाशक प्रभावीपणे काम करेल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या सोयाबीन पिकामध्ये वरीलपैकी कोणते तण जास्त प्रमाणामध्ये आहे खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा।